गेल्या 4 ते 5 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। त्यामुळे पंचगंगा नदी आता धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यामुळेच आपण बघतोय आता पंचगंगा नदीचं पाणी आजूबाजूच्या रस्त्यावर देखील यायला सुरुवात झालेली आहे। मी आता आहे कसबा बावडा ते शेया या रस्त्यावर आणि इथले दृश्य आपण बघू शकतो। पंचगंगा नदीचं पाणी या सगळ्या रस्त्यावर आलेलं आहे, मात्र तरी देखील या सगळ्या पुराच्या पाण्यातून वाट काढत वाहनधारक धोकादायकरित्या प्रवास करत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कोल्हापूर आणि कसबा बावडा ते शे हा एक कोल्हापुरातला महत्त्वाचा मार्ग मानला जातो। पुणे बेंगलोर महामार्गाकडे जाण्यासाठी हा एक महत्त्वाचा आणि जवळचा मार्ग आहे। त्याचबरोबर शिरोली MIDCला जाण्यासाठीचा देखील हा एक महत्त्वाचा मार्ग आहे आणि त्यामुळे आपण बघतोय सकाळच्या टप्प्यामध्ये हे जे नागरिक आहेत ते मोठ्या प्रमाणावर MIDCच्या कडे जात असतानाचं चित्र पाहायला मिळतं। अगदी पुरातून वाट काढत हे सगळे वाहनधारक धोका पत्करून ही सगळी वाहतूक करत असतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। आपण बघू शकतो जवळपास 4 ते 5 फूट पाणी या सगळ्या रस्त्यावर आहे आणि त्यातून देखील वाट काढत 2 व्हीलर असतील 4 व्हीलर असतील त्या या मोठ्या प्रमाणावर येत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये पावसानं काहीशी उसंत घेतलेली असली तरी जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात अजून पाऊस कोसळतोय, त्यामुळे या सगळ्या नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे आणि पर्यायानं हे जे काही रस्ते प्रभावित झालेले आहेत त्या रस्त्यांवर पाणी देखील मोठ्या प्रमाणावर येत्या काळामध्ये वाढणार आहे आणि एकूणच नागरिकांनी देखील आता खबरदारी घेण्याची गरज जी आहे ती वर्तवली जाते। एकूणच जिल्हा प्रशासन नुकसान होऊ नये या सगळ्यामुळं याची खबरदारी घेते, मात्र तरी देखील आपण बघतोय वाहनधारक जे आहेत ते धोका पत्करून या सगळ्या पुराच्या पाण्यातून वाट काढत प्रवास करत असल्याचं पाहायला मिळतंय। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।